बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी। रामदास कदम यांच्या दसरा मेळाव्यातल्या खळबळजनक दाव्यामुळे आता राज्यातलं राजकारण तापल्याचं दिसतंय। रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना काही सवाल विचारले होते। या अनुषंगाने जोरदार आरोप प्रत्यारोप सध्या सुरू असल्याचं दिसतं आहे। कदमांच्या खळबळजनक दाव्यांमुळे राज्यातलं राजकारण तापलेलं आहे। रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांनंतर विचारलेल्या सवालांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। भास्कर जाधवांनी या संदर्भात प्रत्युत्तर देताना रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरात का ठेवला असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केलेला होता। रामदास कदम यांनी या उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर आता राज्यातलं राजकारण काहीसं तापल्याचं दिसतंय। शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना यांच्यात या मुद्द्यावरनं आता मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच अनुषंगानं ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात प्रत्युत्तर देखील दिलं जातंय। शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, तिथे व्यवहार आहे। मी बोललो तेव्हा उद्धवजी मला म्हटले, चंदाबाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले, त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवले, ते आमच्या दोघांमधलं आहे डायरेक्ट उद्धवजी। मग उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला एकदा सांगा। महाराष्ट्र जनतेला कळू दे, ते समजू दे। 2 दिवस तर कोणाला भोवती पाठवून पडले होते। 2 दिवस मातोश्री मध्ये भोवती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती। आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना प्रमुखांच्या माणूस जेवढा आजार असतो तेवढा डॉक्टर डिक्लेअर होतात, पण डेथ झाली। या ठिकाणी मला डिक्लेअर करायला लावलं, मी गेलो लोकांसोबत। त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही। एका बाजूला आम्ही शिवसेना प्रमुखांचे भक्त म्हणून सांगायचं, आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं, आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर अस्लाद्य टीका करायच्या, अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम। आम्ही मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो, आम्हाला माहिती आहे। आता ह्यांच्या तोंडामध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल ते तुम्ही काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन 1 दशक लोक आहे, शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहे, आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करत। उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं। स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं, स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं, आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना। रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय, याचं उत्तर दिलं पाहिजे। स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं, त्यासाठी कोण वाट पाहत होतं, कुठल्या कागदपत्रासाठी, कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला, उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।